289. महत्वाचा विषय आदिल परब बोला की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांची एक प्रतिमा आहे, ज्यांच्याकडे बघताना लोक सुसंस्कृत म्हणून बघतात, आणि अशा मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये एक आमदार माजलेला बनियन आणि लुंगीवर कॅन्टीन मध्ये येऊन कर्मचाऱ्यांना अक्षरशः बॉक्सिंग स्टाईलने मारतोय. जरा चव्हाण साहेब जरा थांबा, जरा महत्वाचा विषय आहे की माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपला ह्या सरकारच्या आमदारांवरती वचक आहे की नाही. आपल्यासारखा एखादा ज्याला असं वाटतं की महाराष्ट्र सुसंस्कृत असला पाहिजे, आपली जी प्रतिमा जी सुसंस्कृतपणाच्या पण जी लोकांच्या मनामध्ये आहे त्याला तडे देण्याचं काम अशा प्रकारचे आमदार करतायत. म्हणजे एक आमदार निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं म्हणून कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला बनियन आणि लुंगीवरती, अरे आमदाराने कसं राहावं याचे किमान काहीतरी संकेत आहेत की नाही. लुंगी टॉवेल आहे म्हणतात. आता माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री काय चाललंय आपल्या राज्यामध्ये. हे आमदार बनियन टॉवेलमध्ये खाली येतात, मारतात. हे काय रस्त्यावरच्या गल्लीवरचे लोक आहेत काय? कर्मचाऱ्यांना मारतात. अरे तुमच्या ताकद आहे तर त्या खात्याच्या मंत्र्याच्या मारा ना. कोणाला मारताय? कर्मचाऱ्याला. तर काय गुन्हा त्याचा? आणि त्याचे व्हिडिओ काढून तुम्ही सोशल मीडियावरती टाकता. आणि आपल्याकडनं तरी आपल्या प्रतिमेला जे असे तडे पाडतायत, किमान त्यांचा तर बंदोबस्त करा. महाराष्ट्रातल्या गुन्हेगारांचा बिचारे आपले चांगले आपले राज्यमंत्री गृहमंत्री माहिती देतात कुठे बसतात, त्याच्यात तुम्ही शिक्कामोर्तब कराय. अरे तुमचं लक्ष यांच्याकडे असलं पाहिजे, त्यांच्याकडे नाही. स्वच्छ प्रतिमेच्या माणसाला तुम्ही त्याच्यात ओढताय, परंतु हे जे अशा प्रकारचे दादागिरी करताय त्यांचा काय तो बंदोबस्त करणार की नाही. आणि म्हणून माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री महोदय, आपण या राज्याचे प्रमुख आहात. आपल्याकडे ज्या नजरेने जनता बघते आणि आपल्या राज्यामध्ये आपल्या सरकारच्या एक पाठिंबा देणारा अशा लोकांचा पाठिंबा तुम्ही घेणार का? आणि अशा लोकांच्या पाठिंब्यावरती मुख्यमंत्रीपदी बसणं आपल्याला आवडेल का? आणि म्हणून अशा आमदारांचा आपण बंदोबस्त करावा. मला असं वाटतं की निलंबित करता येत असेल तर निलंबित करावं. कारण गेस्ट हाऊस हे आपल्या विधिमंडळाच्या कार्यकक्षेत येतं. आणि मी जर समजा इथे मारलं असतं आतमध्ये कोणाला कर्मचाऱ्याला, तर आपण मला निलंबित करू शकले असते. आपल्याला तो अधिकार आहे. जर हॉस्टेल आपल्या त्या विधिमंडळाच्या कक्षेत येत असेल तर मला असं वाटतं की त्याला निलंबित करण्याचा अधिकार देखील आपल्याला आहे. तर माझी आपल्याला विनंती आहे की त्याला निलंबित करा, बडतर्फ करा, काय करायचं ते करा, पण आपण हे खपवून घेणार नाही, हे तरी किमान आता महाराष्ट्राच्या जनतेला कळू देत. माननीय सभापती महोदय, सन्माननीय परब साहेबांनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे, खरं म्हणजे मी देखील त्याची माहिती घेतली आणि तो व्हिडिओ मी देखील स्वतः बघितलेला आहे. आणि निश्चितच अशा प्रकारचं वर्तन हे आपल्या कोणाहीकरता भूषणावं नाही. याच्याने विधिमंडळाची आणि आमदार म्हणून आपली सगळ्यांचीच प्रतिष्ठा प्रतिमा कुठेतरी कमी होते. तिथनं माहिती अशी आली की काय आमदार निवासातल्या सोयी नीट नव्हत्या, भाजीला वास होता वगैरे, या सगळ्या गोष्टीची तक्रार करता येते, त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. तो एक वेगळा मुद्दा आहे. त्याच्यावर मी आपल्याला विनंती करेन की आपण स्वतः लक्ष घालावं. आमदार निवासात जर काही अनियमितता असेल, तिथे काही घाण असेल, काही समजा चुकीच्या प्रकारच्या गोष्टी वापरल्या जात असतील तर स्वतंत्रपणे त्याची कारवाई झाली पाहिजे. पण अशा परिस्थितीमध्ये मारहाण करणं, लोकप्रतिनिधींनी मारहाण करणं आणि त्याच्या अशा प्रकारचे व्हिडिओ येणं, यातनं आपल्या
नाही, परब साहेबांचं जरी मत असलं की टावेलवर का मारलं, तरी टावेलवर मारलं किंवा कशावरही मारलं तरी ते चुकीचंच आहे, ते योग्य नाही आहे. आणि यातनं 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 सगळ्या आमदारांबद्दल लोकांमध्ये भावना चुकीची जाते. आपण कुठेतरी सत्तेचा गैरवापर करतो किंवा आपण सगळे आमदार म्हणून आपलं कंडक्ट योग्य नाही, अशा प्रकारचं लोकांमध्ये या संदर्भातली भावना जाते. आणि म्हणून निश्चितपणे मला असं वाटतं की अतिशय गंभीर बाब आहे. आपण आणि माननीय अध्यक्ष या दोघांनी याचा कॉग्निझन्स घ्यावा आणि या संदर्भात काय पुढील कारवाई करायची ते आपण करावी.